फिल इन द ब्लँक साठी क्वेश्चन आहे. इथे आता आपण रूल समजून घेणार आहे. क्वेश्चन पहिल्यांदा वाचूयात. आर डॅश डॅश रोजेस इन द गार्डन. 2 फिल इन द ब्लँक आहेत आपल्याला इथे विचारलेल्या. प्रश्न कसा आहे, वाक्य कसं आहे, प्रश्नार्थक आहे, बरोबर. मग जिथे आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस असतात, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस, त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट लिहून ठेवा, ते म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्सेस. जर वाक्यात इंटरोगेटिव्ह आणि निगेटिव्ह असतील वाक्य, तर आपल्याला त्या ठिकाणी एनीचा वापर करायचा आहे, समचा वापर करायचा नाही. ठीक आहे. एनी आणि सम यामध्ये काय फरक आहे? पहिली गोष्ट, एनी आणि सम हे आपण इनडेफिनेट आहेत असं सांगतो. ठीक आहे. हे इनडेफिनेट का आहेत? कारण यांना आपण वाक्यामध्ये जेव्हा वापरतो त्यावेळेस करता नक्की कोण हे अनआयडेंटिफाईड असतं, डेफिनेट नसतं, म्हणून आपण ह्याला इनडेफिनेट म्हणतो. ओके. प्लस हे आपल्याला नंबर पण सांगतात, म्हणजे हे मोजता येणाऱ्या काउंटेबल गोष्टींसोबत सुद्धा असतात, किंवा मग आपण हे आपल्याला क्वांटिटी सांगतात, म्हणजे हे अनकाउंटेबल सोबत पण वापरलेले असतात. ठीक आहे. दोन्ही सोबत आपण यांचा वापर करतो. एनी हे निगेटिव्ह वाक्यात असतं किंवा प्रश्नार्थक वाक्यात असतं, सम मात्र पॉझिटिव्ह वाक्यात असतं. ठीक आहे. एवढं तुम्हाला समजणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो आता क्वेश्चन आहे, तर आपल्याला इथे मच न वापरता काय वापरावं लागेल? एनी वापरावं लागेल. हे 2 ऑप्शन एलिमिनेट होत आहेत. ह्या दोघातला क्रॉस चेक करून बघूयात. आर डॅश रोजेस. आता इथे बघा, रोजेस हा शब्द विचारलेला आहे. ऍडजेक्टिव्ह सोबत प्रोनाउनचा अभ्यास हा बाय डिफॉल्ट होत असतो. आपल्याला इथे सिंग्युलर जर एखादं ऍडजेक्टिव्ह वापरायचं असेल तर ते धिस किंवा दॅट असतं. ठीक आहे. हे कोणते आहेत? डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहेत. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह किंवा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन हे धिस किंवा दॅट असतात. धिस आणि दॅट हे दोन्हीही सिंग्युलर आहेत, आणि जर ह्याचं प्लुरल करायचं असेल तर दोज आणि धिस साठी धिस. ठीक आहे. आता आपल्याला काय म्हणायचंय की तिथे काही रोजेस आहेत का? मग आता इथे आपल्याला इथे देअर हे आपल्याला म्हणजे प्लेस बद्दल माहिती विचारल्यासारखं आहे, किंवा आपण ह्याला काय म्हणतोय, तिथे रोजेस आहेत का? आपल्याला त्या अनेक वचनासाठी इथे काहीतरी वापरावं लागेल. त्यामुळे धिस येणार नाही, हे कन्फर्म. ओके. धिस का नाही येते? कारण रोजेस प्लुरल आहे, म्हणून धिस येणार नाही. त्यावरून तुम्ही हे ऑप्शन एलिमिनेट करून उत्तर शोधू शकत होता. नेक्स्ट बघूया. चूज द करेक्ट सेंटेन्स. शी इज मोर चार्मिंग दॅन एनी अदर वुमन लिव्हिंग. मोर चार्मिंग, इथे तुम्हाला कंपॅरेटिव्ह डिग्री वापरलेली दिसत आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन सोबत एनी अदरचा वापर केला तर त्याच्यासारखी दुसरी कुणीच नाही, म्हणजे तिच्यासारखी दुसरी कुणीच नाही असं म्हणत असताना हे वाक्य योग्य वापरलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण कंपॅरेटिव्ह डिग्री केलेली असते तिथे कंपॅरेटिव्ह मध्ये आपण मोरचा वापर करतो किंवा ER असणारं जे ऍडजेक्टिव्ह आहे त्याचा वापर करतो. प्लस आपल्याला वाक्यामध्ये एनी अदर हा शब्द कंपल्सरी असावाच लागतो. एनी सुद्धा आणि अदर सुद्धा हे दोन्हीही शब्द वाक्यात असणं कंपल्सरी आहे. जर वाक्यात एनी अदर नसेल तर वाक्याचा अर्थ चुकतो. त्यामुळे आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोर किंवा ER असलेला ऍडजेक्टिव्ह आणि एनी अदर हे दोन्ही शब्द येणं कंपल्सरी आहे. सो शी इज मोर दॅन एनी अदर वापरलेला आहे, हे करेक्ट आहे. ठीक आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन असतं कंपॅरिझनसाठी. पुढे बघूयात. आय हॅव नो अल्टेरियर मोटिव्ह दॅन हेल्पिंग यू. इथे बघा, अल्टेरियर मोटिव्ह दॅन हेल्पिंग यू, अल्टेरियर सोबत दॅनचा वापर करायचा नसतो. आणि पहिली गोष्ट, अल्टेरियर हे आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वापरलेले दिसतं, म्हणून इथे दॅन येणार नाही. मग असे आपण ते बघितलंय. सो एक करेक्ट आहे म्हणणारे ऑप्शन आपण ठेवूयात, बाकीचे ऑप्शन आपण एलिमिनेट करूयात. सी फक्त क्रॉस चेक करून बघावं लागेल. ही हॅज ग्रेटर पॉप्युलॅरिटी दॅन एनी अदर लीडर. मग इथे ER असलेला ऍडजेक्टिव्ह वापरलेला आहे आपण, दॅन वापरलेला आहे, प्लस एनी अदर पण वापरलंय, म्हणजे हे सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. ऑप्शन सेकंड हे आपल्याला उत्तर म्हणून सिलेक्ट करावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. मेनी अ टाइम आय रिमेंबर्ड यू. आत्ताच आपण बघितलं, मेनी अ सोबत आपण काय करतो, सिंग्युलर नाउन वापरतो. धिस काफ इज एल्डर दॅन. इथे परत एकदा बघा, काफ हा शब्द आलेला आहे जो आपल्या ब्लड रिलेशन मधला नाही, म्हणून एल्डर वापरायचं नाही, ओल्डर वापरावं लागेल आपल्याला एल्डर ऐवजी.
त्यानंतर माय इन्कम म्हणजे ए सेंटेन्स करेक्ट आहे, आपल्याला करेक्ट विचारलेत, बी इनकरेक्ट आहे तर बी सांगणारा ऑप्शन एलिमिनेट करूयात आणि ए करेक्ट आहे म्हटल्यामुळे आपण हे दोन ऑप्शन ठेवूयात. आता सी आणि डी मध्ये बघूयात. माय इन्कम इज लेसर दॅन युअर्स आणि नेक्स्ट आहे गोपाल इज सिनियर टू यू बाय 2 years. सो सिनियर सोबत 2 वापरलं गेलं, बरोबर आहे, हे कळलं आपल्याला. उत्तर निघतंय आपलं, तरीही आपल्याला सी सेंटेन्स का इनकरेक्ट ते बघायचंय. लिस्ट, लेस, लिटिल, लेस आणि लिस्ट अशी ही डिग्री आहे. हे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये असतं, हे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये असतं आणि हे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये असतं. ज्या वेळेस आपण कंपॅरिझनसाठी, हे खूप महत्त्वाचं आहे, ज्या वेळेस आपण कंपॅरिझनसाठी लेस शब्द वापरतो त्यावेळेस ती कंपॅरेटिव्ह डिग्री अशी आहे, लेसर हा शब्द कंपॅरिझनसाठी वापरत नाहीत. लेसर शब्द वापरलेला असतो का? असतो. लेसर हे एक नॉर्मल ॲडजेक्टिव्ह म्हणून त्याचा वापर होतो, ॲडजेक्टिव्ह म्हणून वापर होतो, पण तो जो ॲडजेक्टिव्ह आहे हा कंपॅरिझनसाठी होत नाही. ठीक आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणून आता फॉर एक्झाम्पल देअर आर फ्यू पीपल ऑफ लेसर रँक असं आपण जर म्हटलं, देअर आर अ फ्यू एम्प्लॉईज ऑफ लेसर रँक, तर हा रँक शब्द आहे, त्याच्या आधी लेसर ॲडजेक्टिव्ह वापरलं जे योग्य आहे. लेसर हे ॲडजेक्टिव्ह बरोबर आहे, पण ते कंपॅरिझनमध्ये चुकीचं ठरतं, कंपॅरिझनसाठी लेस वापरलेलं असतं. हा इथे नियम लक्षात ठेवा. ठीक आहे. सो इथे माय इन्कम इज लेसर दॅन युअर्स नाही म्हणायचं, माय इन्कम इज लेस दॅन यू. ओके. लेस पाहिजे, लेसर नाही पाहिजे का ते पण आपण बघितलं. सी सेंटेन्स इनकरेक्ट आहे, उत्तर मिळालेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. करेक्ट का इनकरेक्ट विचारलेला आहे. सेल्डम हॅड द लिटिल टाउन सीन अ मोर कॉस्टलियर फ्युनरल. आता इथे कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये आपण काय म्हणतो, एकतर मोर वापरा किंवा मग ER असलेला ॲडजेक्टिव्ह वापरा. दोन्हीही एकाच वाक्यात वापरलं तर ते डबल कंपॅरेटिव्ह होईल ना, तसं करणं गरजेचं नाही. डबल कंपॅरेटिव्ह असतं, पण ते कसं असतं, डिग्रीज ज्या आहेत त्या वाढत गेल्या. फॉर एक्झाम्पल हॉटर अँड हॉटर, हायर अँड हायर. ठीक आहे. सो या पद्धतीने याचा वापर होऊ शकतो डबल कंपॅरेटिव्ह मध्ये, पण इथे एकच शब्द 2 वेळा वापरला जातो असं असतं ते. या ठिकाणी मात्र हे मोर प्लस कॉस्टलियर म्हणजे एकतर मोर वापरायचे किंवा कॉस्टलियर वापरायचे. आपल्याला कॉस्टलियर हा शब्द आहे तर मोर वापरण्याची गरज नाही. हे सेंटेन्स इनकरेक्ट आहे. ठीक आहे. ऑप्शन सेकंड हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट आहे, बरं थोडक्यात सांगून टाकते मी तुम्हाला की मोर आणि मोस्ट कधी वापरायचं आणि मोर आणि मोस्ट कधी वापरायचं हे आपल्या ॲडजेक्टिव्हच्या लेक्चरमध्ये आपण घेतलेलं आहे. प्लस ER किंवा EST कधी वापरायचं, जेव्हा आपण 1 किंवा 2 सिलेबलचे वर्ड्स असतात. सिलेबल आणि आखाडा टेस्ट सिरीजचं आपण जे एक्सप्लेनेशन युट्यूबला टाकलेलं आहे त्यात पण मी ही गोष्ट एक्सप्लेन केलेली आहे. सो ज्या वेळेस आपल्याकडे 1 किंवा 2 सिलेबलचे वर्ड्स असतात ना, म्हणजेच काय, उच्चारामध्ये किती वेळा स्वराचा उच्चार होतो त्यावरून आपल्याला हे सिलेबल कळतात. फॉर एक्झाम्पल मी जर ऑन हा शब्द म्हटला तर मी एकदाच स्वराचा उच्चार करतेय म्हणून हा झाला 1 सिलेबलचा वर्ड. ठीक आहे. पण जर मी असं म्हटलं क्लेवर, इथे बघा क्ले मध्ये मी एकदा एचा उच्चार करतेय. ठीक आहे. आणि व मध्ये माझ्याकडे ऍक्च्युली अचा उच्चार होतोय, बरोबर. मग इथे मी 2 सिलेबल उच्चारले म्हणून माझ्याकडे क्लेवरसाठी क्लेवरर ऑप्शन अवेलेबल आहे. असं असतं ते. ॲडजेक्टिव्ह ज्या वेळेस आपण 1 सिलेबल 2 सिलेबलचा असेल तर ER किंवा EST वापरायचं. क्लेवर, क्लेवरर, क्लेवरेस्ट. ठीक आहे. स्मार्ट, स्मार्टर, स्मार्टेस्ट. इथे स्मार्ट मध्ये मी फक्त स्मा एकदाच म्हणजे उच्चारते, तो सिंगल सिलेबल झाला. पण जिथे 3 सिलेबलचे शब्द असतात, म्हणजे आता इथे आपण ॲडजेक्टिव्हचीच फक्त एक्झाम्पल्स घेऊयात. हँडसम, तर इथे बघा ह्या मध्ये माझ्याकडे ॲ हा शब्द येतोय, हॅन न मध्ये अ आहे
आणि हँडसम इथे पण अ आहे, म्हणजे हे माझ्याकडे 3 सिलेबल झाले. आणि हे 3 सिलेबल जर माझ्या वाक्यात असतील तर मी इथे मोर किंवा मोस्ट वापरणार. मोर हँडसम, मोस्ट हँडसम या पद्धतीने. ठीक आहे, असं असतं ते. सो मोर मोस्टचा वापर करायचा. कॉस्टली, कॉस्टली हा शब्द आपण कॉस्टलियर या पद्धतीने कंपॅरेटिव्ह करू शकतो, म्हणून त्या ठिकाणी मोर कॉस्टलियर वापरायचं नव्हतं. पुढे बघूयात. द मोस्ट बॉईज लाईक क्रिकेट. आता द सोबत जर मोस्ट वापरलं तर पुढे आपल्याला ऑफची फ्रेज करावी लागते. हा नियम आहे. द मोस्ट जर वापरत असाल, मोस्टच्या आधी आर्टिकल द चा वापर करत असाल तर पुढे तुम्हाला ऑफची फ्रेज वापरावी लागते. जर तसं नसेल करायचं तर मग आर्टिकल द काढून टाका. हे कसं असणार आहे मग? मोस्ट बॉईज लाईक क्रिकेट किंवा मग द मोस्ट ऑफ द बॉईज असं म्हणावं लागेल. त्यामुळे मोस्ट बॉईज म्हणायचे, हे द काढलं तरीही चालणार आहे. ए सेंटेन्स करेक्ट नाही, त्यामुळे हे ऑप्शन 2 एलिमिनेट होतात. कळलं आपल्याला? सी ऑप्शन बाय डिफॉल्ट करेक्ट आहे. आपण चेक करणार आहे, पण पेपरमध्ये तुम्ही या पद्धतीने थोडीशी टाइम सेव्ह करू शकता. बी सेंटेन्स फक्त आता क्रॉस चेक करायचंय. देअर आर नो एनी पिक्चर्स इन दिस फ्रेम, इन दिस बुक. आपण म्हटलेलं आहे मगाशी सम आणि एनी मध्ये, आता जस्ट आपण तो रूल बघितला. एनी ऑलरेडी निगेटिव्ह आहे, त्यामुळे परत एकदा निगेटिव्ह वापरण्याची गरज नाही. डबल निगेटिव्ह, डबल कंपॅरेटिव्ह, त्यानंतर अजून काय असतं ते डबल प्लुरल, असं करायचं नसतं. ठीक आहे, सो इथे एनी ऑलरेडी शब्द निगेटिव्ह दिलेला आहे, नोची गरज नाही. सी सेंटेन्स करेक्ट नाहीये, त्यामुळे बी सेंटेन्स करेक्ट नाहीये, त्यामुळे हा ऑप्शन एलिमिनेट होतो. ऑप्शन 1 आपला आन्सर आहे. सी सेंटेन्स चेक करूयात. ही शोड मच पेशन्स. इथे ना आता खूप महत्वाची गोष्ट मी सांगते, समजून घ्या. मच आणि व्हेरी कधी वापर करायचा? ॲज अन ॲडजेक्टिव्ह. जर तुम्हाला आयएनजी फॉर्म मधला एखादं ॲडजेक्टिव्ह वापरलेला असेल, ज्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो, हे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलेलं दिसत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला इथे व्हेरीचा वापर करायचा आहे. ठीक आहे, पण जर V3 फॉर्म मधले पास्ट पार्टिसिपल जे असतात ना, ते जर आपण वाक्यात वापरले असतील ॲडजेक्टिव्ह म्हणून आणि प्लस तिथे आपल्याला ॲक्शन दिसत असेल, कृती दिसत असेल, तर आपल्याला तिथे व्हेरीचा वापर न करता मचचा वापर करायचा आहे. ठीक आहे, असा नियम तुम्हाला इतका सोपा कुठेच मिळणार नाही, हे लिहून ठेवा. ओके, सो ही शोड मच पेशन्स. आता या ठिकाणी पेशन्स सोबत आपण मचचा वापर केलेला आहे, सो हे करेक्ट आहे. इथे कृती सुद्धा झालेली दिसते. ठीक आहे, त्यामुळे हे सेंटेन्स करेक्ट निघालं. पुढे बघूयात आता. ही वर्क, हर वर्क इज सुपेरियर दॅन. सुपेरियर सोबत दॅनचा वापर करायचा नाही, टू पाहिजे होतं. ए सेंटेन्स करेक्ट नाहीये, तर आपण ऑप्शन एलिमिनेट करूयात. कळलं आपल्याला? बी सेंटेन्स करेक्ट आहे. सी चेक करूयात. ठीक आहे, बी पण चेक करूयात. दिस फोटोग्राफ इज द बेटर ऑफ द टू. इथे कुठला रूल अप्लाय होतो बघा. आता ज्या वेळेस आपण दोघातला एक या पद्धतीने कंपॅरिझन केलेलं असतं, त्यावेळेस कंपॅरिझन डिग्रीच्या ER किंवा मोर असणाऱ्या ॲडजेक्टिव्ह सोबत आपण आर्टिकल द चा वापर करतो, जे योग्य आहे. दोघातला एक म्हणत असताना जिथे सिलेक्शन आहे, चॉईस आहे, तिथे आपल्याला आर्टिकल द चा वापर केलेला चालतो. इथे दिस फोटोग्राफ इज बेटर ऑफ द टू. 2 फोटोग्राफ आहेत, त्यातला एक बरा आहे असं म्हणत असताना गुडची जी आपण कंपॅरेटिव्ह डिग्री असते बेटर, ती वापरलेली आहे विथ युझिंग आर्टिकल द. त्यामुळे हे सेंटेन्स करेक्ट आहे. पुढे बघा. दिस लिटिल गर्ल इज बेटर दॅन क्लेवर. आता दुसरा नियम बघा. हा पहिला नियम झाला आर्टिकल द वापरायचा कंपॅरेटिव्ह मध्ये. आता दुसरा नियम काय आहे? एकाच व्यक्तीच्या 2 गुणांची तुलना. एकाच व्यक्तीच्या 2 गुणांची तुलना जर केली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जरी ER ॲडजेक्टिव्ह अवेलेबल असेल तरीही ते न वापरता मोर प्लस ॲडजेक्टिव्ह वापरायचं आहे. जरी आपल्याकडे ER, आता गुड, बेटर, बेस्ट ER फॉर्म मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे, पण आपण ते मोर गुड वापरायचं. ठीक आहे, सो इन्स्टेड ऑफ मोर गुड
इथे बेटर वापरलेलं दिसतंय, जे चुकीचं आहे. आपल्याला बेटर ऐवजी मोर गुड वापरायचं आहे. सो हे सेंटेन्स पण करेक्ट नाही. आपल्याला काय म्हणायचंय की ती हुशार असण्यापेक्षा चांगली आहे. मग इथे मोर गुड दॅन क्लेवर असं म्हणायचंय. एका व्यक्तीच्या 2 गुणांची तुलना झालेली आहे. सी सेंटेन्स करेक्ट नाही, त्यामुळे आपण ऑप्शन फर्स्ट आपला आन्सर म्हणून सिलेक्ट करूया. पुढे बघूयात आता. ही इज सिनियर दॅन यू बाय 2 years. परत एकदा सेम क्वेश्चन, सिनियर सोबत 2 असतं. काफ इज ओल्डर दॅन, इथे बघा काफ सोबत ओल्ड वापरलेला आहे, दॅन वापरलेला आहे. हे सेंटेन्स करेक्ट आहे. ए करेक्ट नाही आहे, ऑप्शन एलिमिनेट केले. बी करेक्ट आहे, म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळालं. ठीक आहे. सी चेक करूयात. ही हॅज ग्रेटर पॉप्युलॅरिटी दॅन एनी अदर लीडर. ER फॉर्म मध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री असते. ER सोबत दॅन वापरलेला आहे कंपॅरेटिव्ह मुळे, आणि एनी अदर वापरणं वाक्यात कंपल्सरी आहे. तिन्ही रूल इथे फॉलो होतात. नेक्स्ट आहे, ही वॉज द मोस्ट डॅश कंपोजर ऑफ हिज टाइम. इन्व्हेंट या शब्दाचं ऍडजेक्टिव्ह वापरायचं आहे. आता ऍडजेक्टिव्ह मध्ये इथे तुम्ही इन्व्हेंटर हा शब्द बघितलात तर हा नाऊनचं कार्य करतो. इन्व्हेन्शन हे सुद्धा नाऊन आहे. आपण बघितलेलं आहे इझम, त्यानंतर शन, ER, EE, ITY हे जे शब्द आहेत याच्यातून आपण नाउन्स फॉर्म करतो. सफिक्स, हे जर सफिक्स आपण वापरले असतील तर नाउन्स फॉर्मेशन करतात. इन्व्हेंट हे वर्ब आहे, आणि इन्व्हेंटिव्ह, द मोस्ट इन्व्हेंटिव्ह म्हणजे तो खूप जास्त असा काय म्हणायचं, शोध करणारा होता, त्यामुळे हे ऍडजेक्टिव्ह आहे. ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आपल्याला इथे त्याचा पार्ट्स ऑफ स्पीच विचारलेला आहे. दिस इज माय बुक, दिस बुक इज माइन. माय आणि माइन मध्ये काय फरक आहे हे आपण आता मगाशी प्रोनाउनचं जे लेक्चर बघितलं त्यात झालेलं आहे डिस्कस. माय, अवर, देअर, हिज, हर ह्या शब्दांनंतर जर आपण एखादं नाउन वापरलं असेल तर ते पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह होतात. ठीक आहे. आणि जर आपण ह्यांना पॉझेसिव्ह प्रोनाउन म्हणून वापरणार असेल तर ते कसे असतात, माइन, अवर्स, हर्स, देअर्स. ठीक आहे, या पद्धतीने. हिज तर दोन्हीकडे सेम आहे, हिज आणि इट्स दोन्हीकडे सेम येतं. आणि जे इट्स असतं ते आपण ॲपॉस्ट्रोफी शिवाय लिहितो. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. इथे आता कळलं, दिस इज माय बुक. माय या शब्दानंतर बुक हे नाऊन आलेलं आहे, म्हणून हे या ठिकाणी प्रोनाऊन न राहता ऍडजेक्टिव्ह होतं. सो आपल्याला हे इथे समजलं. ओके. दिस बुक इज माइन. एकतर ऍक्च्युली ऑप्शन सी हे करेक्ट आहे म्हटल्यामुळे लगेच ऑप्शन मिळतोय. आणि माइन हे वाक्याच्या शेवटी वापरलं. प्रोनाउन मध्ये आपण हे रूल्स डिटेलमध्ये बघितलेले आहेत. हे वाक्याच्या शेवटी येतात किंवा व्हर्बच्या आधी येतात. परत आता आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच विचारलेला आहे. आय एट सम राईस. राईस या शब्दाबद्दल अधिक माहिती मिळाली. सम या शब्दामध्ये नाउनला क्वालिफाय करणारा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे. सम मध्ये आपल्याला क्वांटिटी आणि नंबर दोन्ही गोष्टींसाठी हे वापरलेलं दिसतं. क्वांटिटीमध्ये अनकाउंटेबल नाउन असतात आणि नंबरमध्ये काउंटेबल नाउन असतात, आणि दोन्हीसाठी आपण सम आणि एनीचा वापर करू शकतो. ठीक आहे. हे या ठिकाणी ऍडजेक्टिव्हचं कार्य करतं. शी वॉन्टेड टू बाय सम बुक्स. आता हे आपल्या एक शॉर्ट्स, युट्यूब शॉर्ट्समध्ये पण आपण हा टाकला होता क्वेश्चन. शी वॉन्टेड टू बाय सम बुक्स. आता इथे पहिली गोष्ट आत्ताच आपण बघितलं की इथे तिला काहीतरी हवं आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर वाक्यामध्ये एनी येणार नाही, नायदर येणार नाही. हा एक पहिला नियम. दुसरा, आता सम वापरायचं का इच वापरायचं? प्रत्येक म्हणताना इच, एव्हरी याचा वापर होतो. इच ऑफ असं म्हणताना निश्चितच जास्त संख्या असते, त्याच्यातलं एक असं असतं ते. मग आता आपल्याला कळलेलं आहे की बुक्स पाहिजेत तिला, हे अनेक वचन आहे. इच आपण सिंग्युलर आहे. आपण काय काय बघितलेलं? नन, एव्हरी, इच, आयदर, नायदर हे सगळे इंडेफिनिट प्रोनाउन सिंग्युलर वर्ब घेतात. बरोबर. आता हे आपल्याला कळलेलं आहे की बुक्स अनेक वचन आहे. सिंग्युलर नाउन किंवा सिंग्युलर वर्ब असलं असतं तर आपल्याला या ठिकाणी इचचा वापर करता आला असता, पण आपल्याला प्लुरल दिलेला आहे म्हणून सम वापरायचं आहे. पुढे बघूयात. करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. ही नेव्हर मीट
ही नेव्हर मेट मी ऑन द वे. आता हा जी ऑन द वे फ्रेज आहे ना, याच्यामुळे असं समजते की तो मला रस्त्यात कधीही भेटलेला नाही, तो मला रस्त्यात भेटला नाही असं पाहिजे वाक्य. हे जे नेव्हर वापरलेलं आहे हे आपण शक्यतो ज्या काय म्हणायचं नेहमी घडणाऱ्या कृती असतात किंवा ह्या कधीच न घडणाऱ्या कृती असतात, पॉसिबिलिटी 0 असेल तर आपण नेव्हर वापरतो. इथे नेव्हर ऐवजी आपण डिडंट मीट असं वापरायला पाहिजे होतं. मेटचं V1 मीट आहे. नेक्स्ट आहे ही वॉज मच ॲस्टॉनिश्ड. आत्ताच आपण बघितलं पास्ट पार्टिसिपल म्हणून आपण जर ॲडजेक्टिव्ह वापरलं असेल V3 फॉर्ममध्ये तर आपण तिथे मचचा वापर करतो, त्यामुळे हे करेक्ट आहे. पहिलं सेंटेन्स इनकरेक्ट आहे, आपल्याला करेक्ट विचारलंय, ऑप्शन एलिमिनेट करूयात. बी सेंटेन्स तर आपल्याला कळलं करेक्ट आहे, मच सोबत ॲस्टॉनिश्ड वापरलं. बी सेंटेन्स, सी आणि डी सेंटेन्सेस चेक करूयात. सी सेंटेन्स आहे दिस मॅन इज व्हेरी मच एक्झॉस्टेड. आता एक्झॉस्टेड सोबत आपण मचचा वापर केलेला आहे. बरं, आणखीन एक ऍडिशन आहे, व्हेरी जे आहे हे शक्यतो पॉझिटिव्ह सेन्सची जी वाक्य असतात त्यात येतं आणि मच जे आहे हे निगेटिव्ह सेन्सच्या वाक्यांमध्ये येतं. ठीक आहे, म्हणजे थकलेलो आहे, दमलेलो आहे, एक्झॉस्ट झालेलो आहे, या पद्धतीने जेव्हा आपल्याला काहीतरी थोडंसं निगेटिव्ह सेन्समध्ये असतं तेव्हा मचचा वापर करायचा. आता हा एक्झॉस्टेड म्हणजे थोडासा थकलेला आहे, कळलं आपल्याला, मचचा वापर झालेला आहे. परत एकदा व्हेरी वापरण्याची गरज नाही, इथे ॲडव्हर्बची गरज नव्हती. ठीक आहे, आता हे ॲडजेक्टिव्ह नाहीये, एम्फॅटिक ॲडजेक्टिव्ह नाहीये, ते ॲडव्हर्बचं कार्य करतं, तिथे गरज नाही. ऑप्शन सी म्हणजे सी नाहीये करेक्ट, त्यामुळे आपण इथे हे एलिमिनेट करूयात. द बॉय रेड ओनली 2 लेसन्स. ओनली शब्द जिथे वापरलेला असतो म्हणजे ज्या शब्दासाठी वापरायचा आहे त्याच्या आधी लगेचच आला पाहिजे. एक्झाम्पल बघा, ही इज ओनली सिलेक्टेड, आणि जर आपण असं म्हटलं ओनली ही इज सिलेक्टेड, वाक्याचे अर्थ पूर्णपणे बदलतात. ही इज ओनली सिलेक्टेड म्हणजे त्याचं फक्त सिलेक्शन झालं, पुढे काय झालं माहिती नाही. पण जर आपण असं म्हटलं ओनली ही इज सिलेक्टेड तर फक्त तो सिलेक्ट झाला. आलं लक्षात? ओनली शब्द कशासाठी वापरतो त्याच्या लगेचच आधी वापरायचा आहे, जो या ठिकाणी योग्य रीतीने वापरलेला दिसतो. ऑप्शन सेकंड हे याचा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे सिनियर दॅन. हे बघा, आता सिनियर शब्द बऱ्याच वेळा विचारून झालेला आहे, त्यामुळे जे दुसरे शब्द आहेत त्यांचे जे काही 7 शब्द आहेत ते लक्षात ठेवा. सिनियर सोबत दॅन नाही वापरायचं, टू वापरायला पाहिजे होतं. शी इज मोर चार्मिंग दॅन एनी अदर वुमेन लिव्हिंग. मोर सोबत आपण या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री केलेली आहे, दॅनचा वापर केलेला आहे, त्यासोबत एनी अदर सुद्धा आहे, म्हणजे हे सेंटेन्स करेक्ट आहे. ए इनकरेक्ट होतं म्हणून 2 ऑप्शन एलिमिनेट केले. बी सेंटेन्स करेक्ट आहे, आपल्याला कळलं. इट इज बेटर टू बी सायलेंट दॅन टू स्पीक इन अँगर. इथे बघा, बेटर ही डिग्री आपण वापरलेली आहे कंपॅरेटिव्ह मध्ये, त्याच्यासोबत दॅनचा वापर केलेला आहे, आणि हे करण्यापेक्षा ते बरं असं आपण म्हणतो, त्यामुळे हे वाक्य पण बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाक्य सुद्धा अर्थपूर्ण पाहिजे. जर मी असं म्हटलं इट इज बेटर टू स्पीक इन अँगर दॅन टू बी सायलेंट तर ते वाक्य चुकतं. आपल्याला असं निगेटिव्ह सेन्स मधली वाक्य नाहीत पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट, धिस बॉय इज क्लेव्हरर ऑफ द 2. इथे दोघातला एक सिलेक्शन आहे, चॉईस आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी द क्लेव्हरर पाहिजे होतं. मग अशी आपण जे फोटोग्राफचं एक्झाम्पल बघितलं, आर्टिकल द इथे रिक्वायर्ड आहे, डी सेंटेन्स करेक्ट नाही, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन एलिमिनेट होतो. बी अँड सी करेक्ट, आपलं उत्तर आपल्याला मिळतं. डिग्रीजचे क्वेश्चन बघूयात आता. द लायन इज द मोस्ट डेंजरस ॲनिमल इन द फॉरेस्ट. इथे आपण द मोस्ट डेंजरस वापरलेलं आहे. ही कुठली डिग्री आहे? सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये काय असतं, काय काय नियम असतात, फॉलो करावेच लागतात. ते म्हणजे एकतर आपण ईएसटी किंवा मोस्ट असणारे ॲडजेक्टिव्ह वापरतो. त्यानंतर दुसरा नियम, त्याच्या आधी आपल्याला आर्टिकल द चा वापर हा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये करावाच लागतो. एक्सेप्शन काय आहे, जर ते पॉझेसिव्ह प्रोनाउन असेल तर त्यानंतर वापरायचं नाही. फॉर एक्झाम्पल, ही इज माय बेस्ट फ्रेंड. बरोबर, ही इज, आता इथे सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आले म्हणून आर्टिकल द वापरायचं का? नाही, कारण इथे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे, ही इज माय बेस्ट फ्रेंड, इथे आपण माय द बेस्ट फ्रेंड म्हणत नाही. सो सुपरलेटिव्ह मध्ये हा एक नियम असतो, इथे या पद्धतीने योग्य वापरलेलं दिसतं. ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट डिग्री ऑफ द अबाव सेंटेन्स. शी इज द डलेस्ट गर्ल इन द क्लास. इथे कुठली डिग्री वापरलेली आहे? सुपरलेटिव्ह डिग्री वापरली आहे. ज्या वेळेस आपल्याला इथे डिग्री चेंज केलेली असते, ट्रान्सफॉर्मेशनचे सेंटेन्सेस असतात, त्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आपल्याला कुठेही मीनिंगमध्ये चेंज होऊ द्यायचा नाही. मीनिंग सेम राहिलं पाहिजे. ओके, वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला बदल करायचे आहेत. शी इज द डलेस्ट गर्ल इन द क्लास म्हणजे अख्ख्या वर्गात ती एकटीच फक्त सगळ्यात डल आहे. ओके, मग आता इथे व्हेरी फ्यू जर म्हटलं तर त्याचा अर्थ काय होतो की तिच्यासारखे इतरही आहेत, पण वाक्यात कुठे तसं दिसतंय का? नाही. त्यामुळे हे सेंटेन्स इनकरेक्ट होईल. पुढे बघूया, शी इज अ डलर गर्ल इन द होल क्लास. आता एकतर तुम्ही इथे कंपॅरिझन करत असाल, कंपॅरेटिव्ह डिग्री असेल तर इथे कंपॅरेटिव्ह मध्ये आपल्याला दॅन पण वापरावं लागतं, प्लस आपल्याला त्यासोबत एनी अदर हा शब्द सुद्धा वाक्यात कंपल्सरी घ्यावा लागतो, जे इथे दिलेलं नाही, त्यामुळे हे चुकलं. पुढे बघा, शी इज ॲज डल ॲज एनी अदर गर्ल इन द क्लास. इथे ॲज डल ॲज ही पॉझिटिव्ह डिग्री होते आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये एनी अदर वापरत नाहीत, त्यामुळे हे सुद्धा इनकरेक्ट आहे. नेक्स्ट बघा, नो अदर गर्ल इन द क्लास इज ॲज डल ॲज शी. हे वाक्य बरोबर आहे. नो अदर वापरलेलं आहे, करेक्ट आहे, आणि ॲज डल ॲज ही पॉझिटिव्ह डिग्री आहे. थोडक्यात आता लक्षात ठेवायचे काय बघा, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण एकतर ER किंवा मोर असणारे ॲडजेक्टिव्ह वापरतो, त्यासोबत आपल्याला दॅन वापरायचं असतं, आणि एनी किंवा अदर हे दोन्ही शब्द एक जरी मिसिंग असेल तरीही ते इनकरेक्ट होतं. एनी अदर हे बाय डिफॉल्ट कंपल्सरी आलंच पाहिजे. ठीक आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला मोस्ट किंवा EST असणारे ॲडजेक्टिव्ह वापरावे लागतात. इथे आपल्याला आर्टिकल द चा वापर करायचा होतो, एक्सेप्शन मी आत्ताच सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला ॲज ॲडजेक्टिव्ह आणि मग ॲज असं लिहावं लागतं, किंवा जर निगेटिव्ह वाक्य असेल तर आपण सो ॲज पण लिहू शकतो. सो ॲज, ॲज दोन्ही वापरले तरी चालतात, पण क्लिअरली कळते की हे निगेटिव्ह आहे तर तिथे आपण सो ॲज वापरलं तरीही ते बरोबर असतं. अशा सेंटेन्सेसमध्ये ॲज वापरलेलं सुद्धा दिसतं, त्यामुळे ते दोन्हीही आपण करेक्ट समजायचं आहे. ठीक आहे. प्लस महत्त्वाची गोष्ट इथे ना, नो अदर जर ह्याच्यासारखी तुलना कोणासोबतच होत नसेल तर तिथे नो अदर वापरलेलं असतं. ठीक आहे. आणि जर त्याच्यासारखे इतरही काही असतील तर आपण तिथे व्हेरी फ्यू वापरू शकतो. ठीक आहे. असं जर व्हेरी फ्यू सांगणारा एक्झाम्पल असेल ना तर सुपरलेटिव्ह मध्ये आपल्याला वन ऑफ द ची फ्रेज वापरावी लागते. ठीक आहे. वन ऑफ द नंतर EST असणारे ॲडजेक्टिव्ह वापरावा लागतं. आणि असं जर त्याच्यासारखे इतरही तुलना होणारे लोक आहेत असं म्हणायचं असेल ना तर आपल्याला मोस्ट अदर वापरावं लागतं. ठीक आहे. एका चार्टमध्ये पूर्ण डिग्रीचे सगळे रूल्स आलेले आहेत. ठीक आहे. पुढचं क्वेश्चन बघूयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. यू आर मोर इंटेलिजंट दॅन आय एम. या ठिकाणी मोर इंटेलिजंट वापरलेलं आहे, दॅन सोबत म्हटलेलं कंपॅरिझन केलेलं आहे. यू आर मोर इंटेलिजंट दॅन आय एम म्हणजे माझ्यापेक्षा तू हुशार आहे असं आपण सांगतोय. कंपॅरिझन झालेलं आहे. मगाशीच मी म्हटलं की ट्रान्सफॉर्मेशनमध्ये मिनिंगला खूप महत्त्व आहे. ठीक आहे. वाक्य वाचायला सुरुवात करूयात. करेक्ट पाहिजे, मिनिंग चेंज झालेलं नाही पाहिजे. यू आर नॉट लेस इंटेलिजंट दॅन आय. नाही, इथं काय होतं की तू माझ्यापेक्षा काही कमी नाही असं नाही म्हणायचंय आपल्याला. मी तुझ्यापेक्षा कमी आहे, तू माझ्यापेक्षा जास्त आहे असं सांगायचंय. पुढे बघूयात. आय एम नॉट मोर इंटेलिजंट दॅन यू आर. आता नॉट मोर इंटेलिजंट दॅन यू आर म्हटलं ना तर मी पण तुझ्या एवढाच आहे असा अर्थ निघतो. हे पण चुकीचं आहे. आय एम नॉट सो इंटेलिजंट ॲज यू. इथे बघा, नॉट आय एम नॉट सो इंटेलिजंट ॲज यू ही पॉझिटिव्ह डिग्री आपण केली. इथे बघा सो ॲजचा वापर केलेला आहे आपण, कारण निगेटिव्ह सेन्स मधलं वाक्य आहे. हे वाक्य बरोबर आहे. यू आर द मोस्ट इंटेलिजंट पर्सन म्हणजे तू तुझ्यासारखं कुणीच नाही असं नाही म्हणायचंय आपल्याला. इथे तुलना फक्त दोघांमध्ये झालेली होती, त्यामुळे हे सेंटेन्स इनकरेक्ट आहे. पुढचं क्वेश्चन बघूयात. शाकुंतल इज द बेस्ट ड्रामा इन संस्कृत म्हणजे शाकुंतल सारखं दुसरं नाटकच नाही, हा बेस्ट आहे सगळ्यात असं म्हणायचं आपल्याला. सुपरलेटिव्ह डिग्री आहे ही. आता पुढे मागे जर समजा हा
हेच वाक्य दिलं आणि ह्याची डिग्री कुठली ओळखा म्हटलं तर ते माहिती असावं. व्हेरी फ्यू ड्रामाज आर ॲज गुड ॲज. आता इथे मगाशीच आपण म्हटलं जर असं कुणीच नाही म्हणायचं असेल तर आपल्याला नो अदर वापरावं लागेल. ठीक आहे, त्यामुळे हे वाक्य या ठिकाणी चुकलेलं आहे. ए करेक्ट नाहीये. पुढे बघूयात. नो अदर ड्रामा इज इन संस्कृत आर ॲज गुड ॲज शाकुंतल इज. ठीक आहे, आता इथे नो अदर नंतर इज असायला पाहिजे होतं. नो अदर म्हणजे ह्याच्यासारखं कुणीच नाही म्हणून सिंग्युलर वर्ब असायला पाहिजे होतं. नेक्स्ट, शाकुंतल इज बेटर दॅन एनी अदर. इथे ईआर ऑब्जेक्टिव्ह वापरले, दॅन वापरले, एनी अदर दोन्ही शब्द आलेत, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, हे करेक्ट आहे. शाकुंतल इज बेटर दॅन मेनी अदर ड्रामा इन संस्कृत. इथं मेनी अदर ड्रामाच पाहिजे एकतर, त्याच्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे. ऑप्शन सी करेक्ट आहे. आयडेंटिफाय द डिग्री ऑफ कंपॅरिझन. डिग्री फक्त विचारलेली आहे. फ्रँक इज द लिस्ट टॉल ऑफ द बॉईज. आता इथे लिस्ट कशाचं आहे? लिटिल, लेस आणि लिस्ट असं असतं ना, सो ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आपण हे सगळे रूल्स बघितलेत मगाशी. नेक्स्ट आहे आता व्हेरी फ्यू मेटल्स इन द वर्ल्ड आर ॲज कॉस्टली ॲज गोल्ड. व्हेरी फ्यू म्हणजे काय? याच्यासारखे इतरही असणार आहेत, हा एकमेव नाही. ठीक आहे, त्यामुळे गोल्ड इज कॉस्टलियर दॅन मोस्ट अदर मेटल्स इन द वर्ल्ड, हे बरोबर होईल. वन ऑफ द कॉस्टलिएस्ट मेटल्स इन द वर्ल्ड, हे पण बरोबर होईल. नो, आता फक्त आपल्याला कंपॅरेटिव्ह विचारलंय ना, यातच सगळं आलं. कंपॅरेटिव्ह विचारलंय म्हणजे आपल्याला ईआर फॉर्म मधला ऍडजेक्टिव्ह बघायचा आहे. कॉस्टलियर, इथे कॉस्टलियर दिसतं, इथे कॉस्टलिएस्ट आहे म्हणजे हे गेलं. नो अदर मेटल ॲज कॉस्टली ॲज म्हटलं, हे गेलं. गोल्ड इज मोर कॉस्टलियर दॅन एनी अदर मेटल इन द वर्ल्ड, असं जर म्हटलं, एनी अदर वापरलं तर ह्याच्यासारखा हाच, याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही असा अर्थ निघतो. मिनिंग इथे चेंज झालेला आहे म्हणून हे चुकतं. कंपॅरेटिव्ह डिग्री विचारलेली आहे, फर्स्ट सेंटेन्स करेक्ट आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला हे सेंटेन्स कन्वर्ट करायचं आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बेटरची सुपरलेटिव्ह बेस्ट असणार आहे, ते ऑप्शन बघूयात. इथे बेटर आहे, हे चुकलं. इथे गुड आहे, हे चुकलं. हे पण बेटर आहे. सी, ऑप्शन सी. फक्त सुपरलेटिव्ह डिग्री काय हे माहिती पाहिजे. नेक्स्ट, ईशांत इज द टॉलेस्ट प्लेयर इन इंडियन क्रिकेट टीम. आता याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असं म्हणायचंय. परत एकदा आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री बघितलेली आहे. नो अदर ही पॉझिटिव्ह डिग्री होते, त्यामुळे हे सेंटेन्स येणार नाही. कंपॅरेटिव्ह म्हणजे ईआर फॉर्म वाले ऍडजेक्टिव्ह बघायचे आपल्याला. ते कुठे आहेत बघा, इथे आहे, इथे आहे. ठीक आहे, ईशांत इज मोर टॉल दॅन एनी अदर. इथे मोर आणि टॉलर दोन्ही पण वापरलेलं दिसतं, चुकलं. ईशांत इज टॉलर दॅन एनी अदर. ईआर ऍडजेक्टिव्ह दॅन एनी अदर हे शब्द हे बरोबर असेल. ईशांत इज टॉलर दॅन मोस्ट अदर. मोस्ट अदर कसं असतं? ज्यावेळेस इतरही काही त्याच्या सम असतात, इतरही समान असतात, तेव्हा आपण मोस्ट अदर वापरतो. त्यामुळे हे या ठिकाणी चुकलेलं आहे. आपल्याला म्हणायचंय की त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. मोस्ट अदर वापरलं तर त्याच्यासारखेही इतर आहेत असा अर्थ निघतो. तसं नाहीये वाक्य. वाक्याचं मिनिंग चेंज होऊ द्यायचं नाही. डिग्रीमध्ये सगळ्यात एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ओके, सो आपले आज कोणते कोणते टॉपिक झाले? नाऊन तर काल झालेलं आहे. आज प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, डिग्री हे सगळं आपण बघितलं. या चारही टॉपिकची रिव्हिजन आणि बाकीचे पुढचे सगळे जे सेशन आहेत ते आपण उद्या कंटिन्यू करूयात. थँक्यू.